नमस्कार, मी स्मिता. माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. तर हे चटकदार असं छान हळदीचं लोणचं मी तयार केलेलं आहे. उन्हाळा सुरू झाला की आपण वेगवेगळे प्रकारची लोणची, पापड, त्यानंतर की वाळवणीचे कुरडया, पापड्या तयार करून ठेवतो. उन्हाळ्यामध्ये ऊन छान असतं, आर्द्रता कमी असते, त्यामुळे आपण लोणचेसुद्धा घालून ठेवतो आणि ही घातलेली लोणचे वर्षभर टिकतात. तर हे हळदीचं लोणचं रुचकर, स्वादिष्ट तर असतंच, त्याचबरोबर ते आरोग्यदायीसुद्धा असतं. तर हे हळदीचं लोणचं कसं तयार करायचं ते आज आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी ही कच्चे हळदीचे कंद घेतलेले आहेत. हे हळदी रात्रीच मी धुवून ठेवलेली आहे, कारण कंद हे जमिनीच्या खाली असतात, त्यामुळे त्याच्यावर माती वगैरे असते. धुतल्यानंतर पाण्याचा अंश राहणार नाही असे ते स्वच्छ करून घ्यायचे. त्यानंतर ते पील करून घ्यायचे, वरची साल पूर्ण काढून टाकायची आणि अशी पिवळा कलर असलेली हळदी आपल्याला मिळते. आता हे पूर्णपणे आपण काय करू, सगळे पील करून घ्यायचे. हळदी रक्तशुद्धी करते, शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्याचं काम करते, म्हणून हळदीचं सेवन केलं पाहिजे. तर ही अशी आपण त्याच्यावरची साल काढून घेणार आहोत. हे 250 ग्रॅम हळदी म्हणजे पावशर आहे वजनी माप. तर आपण काय करणार आहोत, याचे छोटे छोटे कट करणार आहोत. तर हे छोटे कट करायचे किंवा उकडून घेऊन करायचे, तर मी कच्चेच करणार आहे न उकडताच. तर अशा प्रकारे काय करणार, आपण त्याला कट करून घेणार. पातळ पातळ कट करायचे, कारण ते लवकर मुरतात आणि छान लागतात. अशा प्रकारे कट करून घ्यायचे. त्यानंतर त्याला मीठ आणि लिंबाचा रस टाकून घ्यायचा. साधारणपणे 2 लिंबांचा रस आहे. साधारणपणे 4 चमचे मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये. मीठ आणि लिंबू छान हलवून घ्यायचं आणि हे असंच ठेवलं तरी चालेल. 2-3 दिवस असं ठेवलं तरी चालते, किंवा लगेच पण तुम्ही मसाला थंड करून त्याच्यामध्ये टाकू शकतात. मसाल्यासाठी साधारणपणे 2 चमचे मेथी घेतलेली आहे. त्यानंतर 50 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे. लाल चटणी आपल्या आवडीनुसार आणि कश्मीरी लाल चटणी पण घ्यायची आहे. मेथी आणि मोहरीची डाळ थोडी गरम करून घेतलेली आहे. पहा, मोहरीचं तेल घेतलेलं आहे. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त तेल घेऊ शकतो. त्याला उकळी येऊ द्यायची, गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये आता हे आपण टाकून घेणार आहोत. मेथी जास्त भाजायची नाही. टाकल्याच्या नंतर कलर फार छान आलेला आहे कश्मीरी मिरचीमुळे. आणि हे थंड केल्याच्या नंतर आपण जे हळदीचे काप केलेले आहे त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यात हिरवी मिरचीसुद्धा स्वच्छ धुवून कोरडी करून चिरून टाकायची. मिरची पण छान लागते त्याच्यामध्ये. अशा प्रकारे हे हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे. पौष्टिक आयुर्वेदिक असं हळदीचं लोणचं आहे. तुम्ही पण तयार करा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कच्च्या हळदीचं आयुर्वेदिक असं लोणचं तयार झालेलं आहे आणि हे लोणचं वर्षभर टिकतं आणि खायला पण छान लागतं. त्याच्या भरणीमध्ये हिंगाची धुरी देऊन हे लोणचं भरून ठेवायचं, ते वर्षभर टिकतं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.